मिरर वर्क याबद्दल आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये बोललो Yes. होतो, पण पैशांसाठी हे मिरर वर्क कसं करायचं? येस, पैशांसाठी सरळ आरशासमोर जायचं. मनी मनी कम टू मी. माझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत. माझ्या बँकेमध्ये 5 लाख 10 लाख रुपये आहेत. माझे पूर्ण मी जे आता SIP करते त्याच्यातनं मला पुढच्या 10 वर्षामध्ये 2 करोड आलेले आहेत. आणि मी जिथे जाते तिथे अबंडन्स अट्रॅक्ट करते. मी जिथे जाते तिथून माझ्याकडे खूप पैसे येतात आणि माझ्याकडे लक्ष्मीचा वास आहे. मी छान लक्ष्मीपूजन करते. मी रोज संध्याकाळी दिवा लावते. त्याच्यानंतर घंटानाद मी करते घरामध्ये आणि माझ्या नवऱ्यालाही खूप चांगला पगार मिळतोय. आमच्याकडे पैसे येत आहेत. पैशांचा पाऊस पडतोय आणि फील करते पैशांचा पाऊस पडतोय. हे सगळं आरशात बघून बोला. ऐकताना किती छान वाटतं ना, ऐकूनच छान वाटलं. की माझा मस्त 2 BHK झाला, माझी गाडी झाली आणि मी मस्त सेव्हिंग पण करते. तुम्ही काय करताय माहितीये, आरसा ना तुम्हाला प्रतिबिंब दाखवतो. सो तुम्ही जे आरशासमोर फेकताना तेच तुम्हाला येतं. आणि हे तुम्ही करा. ह्याच्यात नुकसान आहे का? ह्याच्यात 1 रुपया खर्च आहे का? ह्याच्यामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट आहे? ह्याच्यामध्ये कुठे पूजार्चा आहे? ह्याच्यामध्ये कुठे अंधविश्वास आहे? ह्याच्यामध्ये कुठे जाऊन तुम्हाला काहीतरी 10 तास यज्ञच करायला सांगतो? नाही. घरचा आरसा, आरसा नसेल सेल्फी कॅमेरा सगळ्यांकडे आहे. ते ठेवा आणि रेकॉर्ड करून तेच ऐकत बसा. मग मनी अफर्मेशन्स आहेत. आय एम अ मनी मॅग्नेट. आय अट्रॅक्ट मनी. Money comes to me every day from each and every direction. I love money. Money loves me. I attract money. Money comes to me. हे असे 5-6 सतत बोला. बरं, बोलायचा कंटाळा आलाय हे तुम्हाला? आपण मराठीत बोललं तरी चालेल. अगदी मराठीत तू अनुवाद करून सांगू शकतेस. भाषेचं, कारण मागच्या वेळेस पण आपल्याला Yes. खाली विचारलेलं की हे Yes. आपण कोणत्या भाषेत म्हणायचं. कुठल्याही सी एनर्जी आहे. भाषा ही इथे आल्यावर तयार झाली आहे. एनर्जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच आहे. बरोबर. तुम्ही आता जसं मी म्हंटल, कविता तुला अक्कल नाही? कविता तुला अक्कल नाही? कविता तुला कसं समजून सांगू? सी एनर्जी आहे ही ना. सो भाषा तुम्ही कुठलीही वापरा, तुम्ही बरोबर. काय एनर्जीने बोलणार आहात, बोलताय ते महत्वाचं. तर हे मिरर वर्क मी करायला लागल्यापासून माझ्या लाईफमध्ये आता खूप चेंजेस आले. म्हणजे पैसे येण्यापेक्षा आनंद आणि लक्ष्मी यायला लागली. कारण मी खूप रिजिड, लोक रिजिड असतात, चेंज ऍक्सेप्ट नाही करत, कारण त्यांना त्या निगेटिव्ह झोनची कम्फर्टची सवय झालेली असते. लोकांना कधी कधी विक्टिम माइंडसेटमध्ये राहायला आवडतं. माझी परिस्थितीच खराब आहे, माझ्या आईनी बाबांनी चाळीत केलं, माझंही चाळीत, सगळं आयुष्य आता मुलंही चाळीत. अरे थिंक, म्हणून म्हणतात आउट ऑफ द बॉक्स विचार करा. तुम्ही त्या बॉक्समध्ये अडकून का राहताय? विचार कर ना आउट ऑफ द बॉक्स. देन इट इज एंटायर वर्ल्ड इज देअर, एंटायर युनिव्हर्स इज देअर. नाही तो लुई हेने तिचा कॅन्सर घालवला. कसा घालवला? जो डिस्पेन्झाने त्याला सांगितलेलं त्याचा वर्टिब्रा तुटले होते, तो 12 आठवड्यामध्ये जॉगिंग करायला लागला. मी माझं स्पाइन आणि आर्ट सर्जरी. आय मीन, तुम्ही अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे म्हणतात ते तुमच्या आत तेच स्वामी. बरोबर. तुम्ही सगळं करू शकता. फक्त आपण ना स्वतःला कमी लेखतो. आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये. आपण सेल्फ डाऊट मध्ये असतो, सेल्फ डिनायल मध्ये असतो की मी हे करू शकेन का? नाही नाही नाही, कविता जास्त छान दिसते, मी कुठे एवढी छान दिसते? नाही ना, कविता तर काय लोकमतमध्ये, मी तर काय, मी स्वतःलाच कमी लेखता. मग तुम्ही कॉन्फिडन्स कुठून आणणार? तो ह्याच्यासाठी तुम्हाला एक पुश लागतो. ह्याच्यासाठी तुम्ही, म्हणून सेल्फ वर्क का आहे इम्पॉर्टंट, की जेव्हा तुम्ही एकांतात वेळ घालवता, असं मी कुठेतरी ऐकलं होतं की जेव्हा व्यक्ती एकटी असताना जी गोष्ट करते ना, त्यांनी दॅट डिफाईन्स हर ऑर हिज कॅरेक्टर. व्हॉट यू डू इन अलोन टाइम ऑर लोनलीनेस, दॅट डिफाईन्स. तेव्हा पण तुम्ही जर याला ना सवय घाण निगेटिव्ह बोलायची, तुझं काहीच होत नाही, तुझं नशीबच फुटकं, तुझं असंच आहे तसंच आहे. अरे किती निगेटिव्ह बोलणार यार, बस ना यार. आपण सेल्फ अब्यूज करतो, आपल्याला हे माहित नाही. आपण हे करतो की अत्याचारांवरती बोलतो, पण आपण सगळ्यात जास्त अत्याचार स्वतःवर करतो बाय सेइंग निगेटिव्ह रिपीटेडली अगेन अँड अगेन फ्रॉम इयर्स. ते कधी चेंज होणार? म्हणून एकांतात बसा. का मेडिटेशन इम्पॉर्टंट आहे? की तुमची नर्वस सिस्टम काम होते. आणि तुला सांगून आश्चर्य वाटेल की जेव्हा यू आर इन स्ट्रेस ऑर निगेटिव्ह बोलता, बॉडीमध्ये कॉर्टिझॉल प्रोड्यूस होतो, हॉर्मोन, आणि त्यांनी मग तुम्हाला जाडेपणा, आजारपण आणि स्ट्रेस हॉर्मोन तो रिलीज झाल्यामुळे एन्झायटी, पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक हे निमंत्रण आपणच देतो. आपलेच विचार सगळ्या गोष्टींना आमंत्रित करतात. आपले विचार बदला, जग बदलेल, सगळं बदलेल. मी केलंय हे, आणि मी हे कुठेतरी वाचलंय, कुठेतरी काहीतरी केलंय, किंवा कुठेतरी काहीतरी मला करायचं नाही, हे मी स्व अनुभवातनं सांगते की इझी नव्हतं. आर्ट सर्जरी नंतर उभं राहणं, जेव्हा तुमच्या पायाची दुर्दशा झाली आहे, पण मी इथे येऊन बसते तुझ्या समोर. सो हे कुठून ऐकून शिकून किंवा काहीतरी येऊन स्टाईल मारतीये किंवा कुठेतरी येऊन
स्वानुभव आहेत. स्वानुभव आहेत.